दंगल घडू नये म्हणून आम्ही माघार घेतली असल्याचं मोठं विधान आमदार बच्चू कडू यांनी केले। हिंदू मुस्लिम दंगल घडेल अशी आम्हाला भीती आहे। माझ्यासोबत आमदार बच्चू कडू आहे। भाऊ, काय सांगाल तुम्ही की अमरावतीत प्रहार हा पक्ष मोठा झालेला आहे आणि तिथंच तुम्हाला एक पाऊल मागे घेण्याची वेळ येते, कसं बघताय तुम्ही? नाही, वेळ गेली नाही येत। आम्ही शांततेसाठी आणि चांगुलपणासाठी मागे घेतलेला आहे। कोणाच्या दबावापोटी नाही। आम्ही तिथे गेलो असतो तर रक्तबांबळ झालं असतं सगळं। आणि आम्ही कोणाचे रक्त काढणारे नाही आहे, आम्ही रक्तदान करणारी औलाद आहोत। आणि त्यांनी जो प्रयत्न केला आहे, ज्या पद्धतीनं आम्हाला अटक करून प्रचार थांबवण्याचा प्रयत्न होता, प्लॅनिंग होतं, हे आयुक्तानं आणि राणानं घरी बसून प्लॅनिंग केलेलं आहे। ते प्लॅनिंग तोडायचं होतं। आजची रॅली आम्हाला मोठी करायची होती, म्हणून 2 पावलं समजदारीनं आणि या अमरावती जिल्ह्यात शांतता प्रस्थापित राहावी याच्यासाठी आम्ही हे केलं आहे। वेळेवर परवानगी नाकारलं जातं। नौटंकी कोणाची आहे? कायदा कोणा पायदळी तुडवला? 22 तारखेला भाजपाला परवानगी नाकारतं आणि 23 तारखेला नाकारलेली परवानगी भाजपला देतं आणि आमची नाकारतं 7 तारखेला वेळेवर। ही नौटंकी कोणाची आहे? बच्चू कडू अमरावतीमध्ये मैदानासाठी आक्रमक आहेत आणि आमचा पवित्रा कायम असेल असा त्यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, अमरावती।